गेल्या काही दिवसांपासून होत असलेल्या संततधार पावसामुळे नारायणगाव आणि परिसरात ठिकठिकाणी डबकी आणि अस्वच्छता निर्माण झाली आहे। प्रशासनाने वेळेत धूर फवारणी न केल्याने परिसरात डेंग्यूच्या रुग्णांची संख्या वाढत असल्याचे दिसून येत आहे। नारायणगावातील डॉक्टर शेवाळे यांनी डेंग्यूच्या रुग्णांबाबत आपला आवाजला सविस्तर माहिती दिली। आमचे नारायणगाव प्रतिनिधी सचिन डेरे यांनी डेंग्यू आजाराबाबत घेतलेला हा आढावा पाहूया। डेंग्यूचा प्रसार बेसिकली मूळतः डासांमुळे होतो। त्यामुळे आपला परिसर, आपलं गाव, आपलं शालेय परिसर, क्रीडांगण, आपल्या घराचं टेरेस, अंगण आपण कसं स्वच्छ ठेवू याच्याकडे सर्वांनी लक्ष द्यायला पाहिजे। रात्री झोपताना थोडे धूप जाळणे, कापूर जाळणे ह्या गोष्टींचा किंवा कडुलिंबाचा जाळ करणे ह्या काही प्राथमिक गोष्टी पण आपण घरी करू शकतो। रात्री झोपताना मच्छरदाणी वापरू शकतो आपण। काही केमिकल्स लोशन मिळतात, स्किन लोशन, त्याचा वापर करायला पाहिजे आपण। पाण्याचा कुठे साठा व्हायला नाही पाहिजे। कुठे मडके असतात, कुठे डबे असतात, कुठे टायर्स असतात, ते आपण सगळे काढून टाकले पाहिजे आणि आपला परिसर स्वच्छ ठेवला पाहिजे। पाणी कुठे साठलं नाही पाहिजे आणि पाणी नेहमी प्रवाही ठेवलं पाहिजे आपण। त्याचं चांगलं उदाहरण नारायणगाव झालेलं आहे। मीना नदी आपण खूप स्वच्छ केली, त्यामुळे यावेळेस नारायणगावमध्ये निश्चितच डेंग्यूचा प्रसार कमी होईल अशी माझी भावना आहे। आणि थोडीफार देखील शंका आली तर प्रत्येक रुग्णाने डॉक्टरांचा सल्ला त्वरित घेणं आवश्यक आहे। खूप पेशंट सिरियस झाला, ताप बिंदूत गेला, अशी वेळ आपल्याला यायला नको। त्यापूर्वीच आपण डॉक्टरांकडे जाऊन सल्ला घेणं महत्त्वाचं आहे। आणि त्यामध्ये सुरुवातीला ॲडमिट केल्यानंतरही पेशंटच्या रक्तहीन पेशी म्हणजे प्लेटलेट्सचं प्रमाण दररोज 2-3 दिवस किंवा 4-5 दिवस पहिल्यांदा कमी होतं, हे समजून घ्यायला पाहिजे सगळ्यांनी। त्यामुळे नाही तर काय होतं, पेशंट लोकांचे रुग्ण भयानक पॅनिकी होतात किंवा ते घाबरायला लागतात। आत्तापर्यंत मी इतक्या वर्ष प्रॅक्टिस केली, पण कधीही कुठल्याही पेशंटला प्लेटलेट ट्रान्सफ्युजन लागलेलं नाही। अगदी प्लेटलेटची संख्या 10,000 पर्यंत आली तरी घाबरायचं कारण नाही। जोपर्यंत रक्तस्राव होत नाही, कुठं मेजर रक्तस्राव म्हणजे फुफ्फुसामध्ये रक्तस्राव, मेंदूमध्ये रक्तस्राव होत नाही, तोपर्यंत घाबरायचं कारण नसतं। अंगावर रॅश आला म्हणजे तुम्ही सिरियस झाला असं काही नसतं। तुमचे अंगावर बारीकसा रॅश येणे, हाताला खाजव येणे किंवा तोंडाची चव बदलणे ह्या गोष्टी त्या आजाराचा एक भाग आहे, त्याने घाबरून जायचं कारण नाही। थोडा डॉक्टरांचा थोडा भरोसा ठेवा, तुम्ही शांत राहा। पेशंट 99% पेशंट ऑटोमॅटिक किंवा निसर्गतःच बरे होत असतात। डॉक्टर फक्त पेशंटचं हायड्रेशन किंवा शरीरातली पाण्याची मात्रा सांभाळत असतो आपण, आणि त्याला दुसरं इन्फेक्शन होऊ नये म्हणून काळजी घेत असतो। फार घाबरण्यासारखा आजार नाही आहे, पण त्याची भीती व अवस्था आपल्या समाजामध्ये मांडली गेलेली आहे, त्यामुळे लोक खूप घाबरतात। ह्या डेंग्यूच्या आपण समजा नारायणगावात आज देखील रक्त तपासण्या केल्या तर 100 ते 1000 लोकांचे रक्त पॉझिटिव्ह येईल। याचा अर्थ ते डेंग्यूच्या आजारी आहेत असं काही घाबरायचं कारण नाही। आणि त्यामुळे तुम्ही शांत राहणे आणि डॉक्टरवर भरोसा ठेवणे ह्या दोन गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत। आणि तिसरी सर्वात महत्त्वाची म्हणजे आपलं कुठे पाणी साठणार नाही याची काळजी। यावर्षी माझ्या मते नारायणगावमध्ये प्रमाण कमी आहे। मागच्या वर्षी याच वेळेस साधारणतः 20-25 पेशंट हॉस्पिटलला ॲडमिट असायचे, पण सध्या तरी फक्त 2च पेशंट आमच्याकडे ॲडमिट आहेत। यावेळेचे मला चित्रधार आशादायक वाटते, पण जुन्नरचा अपवाद वगळच आहे। या महिन्यात आमच्याकडे साधारणतः 4 पेशंट झाले, फार झाले नाही। मागच्या वर्षी हे प्रमाण याचे 10 पट असेल। तसेच नारायणगाव ग्रामपंचायतीने डेंग्यू आजाराची दखल घेत उपाययोजनेची ग्वाही आपला अवश्य बोलताना दिली। नारायणगावमध्ये प्राथमिकदृष्ट्या डेंग्यूचे रुग्ण आढळून आलेले आहेत आणि दवाखान्यामध्ये ज्यावेळेस पाहणी केली असं त्या ठिकाणी 1-2-3 रुग्ण दवाखान्यांमध्ये आम्हाला कळले की डेंग्यूचे रुग्ण आहेत। त्या ठिकाणी जाऊन आम्ही पाहणी केली। सर्व नारायणगावतील जनतेला या ठिकाणी नारायणगाव ग्रामपंचायतीच्या वतीने आवाहन करतो की कुणी डेंग्यूच्या रुग्णामुळे घाबरून जाऊ नये। पावसाळ्यामध्ये जास्त दिवस पाणी साचल्याच्यानंतर डेंग्यूचे डास निर्माण होतात। खरं जर आपण पाहिलं तर डेंग्यूचे डास हे स्वच्छ पाण्यामध्ये निर्माण होतात आणि ज्यावेळेस स्वच्छ पाण्यामध्ये डेंग्यूने अंडी घातल्यानंतर 7व्या दिवशी त्याचा तो डास तयार होतो आणि तो चावल्याच्यानंतर डेंग्यू होतो। या ठिकाणी मी आपल्या सर्वांना ग्रामपंचायत नारायणगावच्या वतीने आवाहन करतो की आठवड्यातून 1 दिवस आपण कोरडा दिवस पाळावा, जेणेकरून स्वच्छ पाणी जास्त दिवस आपल्या घरामध्ये साचून राहणार नाही आणि त्याच्यातून डासाची निर्मिती होणार नाही। तेव्हा रोज जरी आपण आपल्या घरातलं पाणी बदललं तरी चालेल असं या ठिकाणी मी तुम्हाला आवाहन करतो। आणि डेंग्यूवरती उपाययोजना करण्यासाठी आपली नारायणगाव ग्रामपंचायत निश्चितच कटिबद्ध आहे। थोड्याच कालखंडामध्ये आपण त्यासाठी उपाययोजना चालू करत आहोत, परंतु या ठिकाणी सांगताना विषय सांगतो की आपण प्रत्येकाने नागरिकांनी आपण आपल्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे। आपल्या घराच्या जवळचा जो परिसर आहे तो कमीत कमी आपण साफ केला पाहिजे। नारळाच्या करवंट्या असतील किंवा टायर असतील किंवा प्लास्टिकची काही भांडी असतील, रिकामे काही टप पडलेले असतील, त्याच्यामध्ये जर पाणी 7 दिवस साचून राहिलं
तर त्यामध्ये डेंग्यूचे डास होतात। तेव्हा प्रथमतः आपण आपल्या आजूबाजूचा परिसर साफ करावा, आपल्या आजूबाजूला पाणी साचून देऊ नये। जास्त प्रमाणात ज्या ठिकाणी डबकी साचतायत त्या ठिकाणी निश्चितच ग्रामपंचायत आणि आमचे कर्मचारी येऊन त्या ठिकाणी तिथलं काम करतील, परंतु आपल्या घरामधलं, घराच्या बाहेरचा आपलं अंगण असेल, आपला परिसर असेल, आपला बोळ असेल, त्या ठिकाणी निश्चितच आपण स्वच्छतेची त्या ठिकाणी हमी घ्यावी, जेणेकरून आपल्याला कुणाला त्या प्रकारचा आजार होणार नाही। आणि घरातील स्वच्छ पाणी 7 दिवसाने आपण त्या ठिकाणी बदलावं। नारायणगाव ग्रामपंचायतीच्या वतीनं आपण सोमवार हा कोरडा दिवस पाळतो। सोमवारी आपण नारायणगावमध्ये आपण पाणी सोडत नाही। त्याचं कारणच ते आहे की सोमवारी एक दिवस आपण तो स्वच्छतेसाठी कोरडा दिवस पाळण्याचं ठरवलेलं आहे। आपण सर्वांनी आम्हाला सोमवारच्या दिवशी त्या ठिकाणी सहकार्य करावं असं ग्रामपंचायत नारायणगावच्या वतीने मी या ठिकाणी आवाहन करतो। आपल्या आजूबाजूला, आपल्या घराच्या बाजूला डस्टिंग आपण करावं। झोपताना शक्यतो रात्री मच्छरदाणी लावून झोपावी, परंतु सांगताना विशेष या ठिकाणी सांगू इच्छितो की डेंग्यूचा डास हा रात्रीचा होत नाही, तो दिवसाचा होतो। म्हणून स्वच्छता ही फार महत्त्वाची आहे। आपण आपल्या घराची काळजी घ्या, आपल्या लहान मुलांची काळजी घ्या। काही कमी जास्त लागलं तर नारायणगाव आपल्याला निश्चितच मदत करेल। पत्रकाद्वारे आपली गाठभेट होईल आणि आपल्या नारायणगावच्या आपल्या ज्या आमच्या कचरा उचलण्याच्या गाड्या आहेत त्याच्यावरती आम्ही जे स्पीकर लावले आहेत त्याच्यातूनही आपली भेट होईल। परंतु काही जर महत्त्वाची तातडीची जर अडचण जाणवली तर त्या ठिकाणी निश्चितच आमच्या ग्रामपंचायतीशी संपर्क साधा। आमचे नेते संतोषदादा वाजगे त्या ठिकाणी निश्चितच कार्यतत्पर राहतील। आमचे सरपंच संतोषजी पाटे आहेत, आमच्या सरपंचताई संध्याताई रोकडे आहेत। निश्चितच आपण सर्वांशी जर त्या ठिकाणी संपर्क साधला तर येणाऱ्या आपल्या अडीअडचणी 100% त्या ठिकाणी दूर करण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी करू असं आश्वासन ह्या ठिकाणी देतो। तेव्हा विनंती राहिली सर्वांना की आपण डेंग्यूपासून वाचण्यासाठी ज्या उपाययोजना सांगितलेल्या आहेत त्या निश्चितच आपण पार पाडाल, कारण आपण नारायणगावकर मंडळी फार सुज्ञ आहात। सगळ्याच गोष्टी सांगाव्या लागत नाही, एका शब्दामध्ये आणि एका इशाऱ्यामध्ये आपलं सर्व काही बरंचसं काही कळतं। तेव्हा विनंती राहील आपल्याला की डेंग्यूचे डासांपासून आपलं सावध राहण्यासाठी या पद्धतीच्या उपाययोजना करायच्यात आणि काही आपल्या सूचना असतील तर निश्चितच आपण आमच्या ग्रामपंचायतीमध्ये येऊन सांगाव्यात, त्याचं आपल्याकडून स्वागत केलं जाईल आणि येणाऱ्या जी काही संकटं असतील, डासाची असतील, कशाची असतील, ते निश्चितच आपण त्या ठिकाणी दूर करू। पाठीमागं आम्हाला एक दिवस एकाने सांगितलं की आपल्या गावामध्ये धुराळणी केली पाहिजे। धुराळणी आपण तर 100% करणार आहोत, त्यामध्ये काही वाद नाही, परंतु धुराळणी केल्याच्या नंतर डेंग्यूचे डास जात नाहीत। डेंग्यू स्वच्छ पाण्यात होतो, पुन्हा एकदा सांगतो, तेव्हा स्वच्छ पाणी आपण त्या ठिकाणी कशा पद्धतीने वापरायचं मी सांगितलं त्या पद्धतीने वापरा आणि ग्रामपंचायत नारायणगावला, आरोग्य विभागाला सहकार्य करा आणि आपलं आरोग्य या ठिकाणी निरोगी ठेवा असं या ठिकाणी ग्रामपंचायतीच्या वतीने आपण सर्वांना आवाहन करतो। धन्यवाद।